तर यानंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। पावसाळ्याच्या 4 महिन्यात म्हणजे 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत मिळून होणाऱ्या पावसापैकी जवळपास 86% पाऊस यंदा 2 महिन्यातच झालाय। दरम्यान गुरुवारपासून पुढचे 2 ते 3 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। ज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे पेरणीचा टक्का वाढलाय। 30 जुलै अखेर राज्यामध्ये खरीप पेरणी 96.41% गेली आहे। मका, उडीद आणि सोयाबीनचा उच्चांकी पेरा झालेला आहे। राज्यातील पीक विमा योजना 1 रुपयामध्ये उपलब्ध करून दिल्यानंतर मागील वर्षी राज्यातील तब्बल 1,70,00,000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलाय। मात्र बनावटगिरीला चाप बसवण्यासाठी गतवर्षीपेक्षा विमाधारक शेतकऱ्यांची संख्या किमान 10 लाखांनी कमी झाली आहे। तर नोंदणी करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे। शिव रेल्वे पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे येत्या 3 महिन्यात त्याचं पाडकाम हाती घेतलं जाणार आहे। यासाठी शेवटच्या टप्प्यात 2 मोठे ब्लॉक घेतले जाणार आहेत। पश्चिम रेल्वेतर्फे चालवण्यात येणाऱ्या मुंबई सेंट्रल अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेमध्ये येत्या 24 ऑगस्टपासून बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई सेंट्रलवरून ही एक्सप्रेस दुपारी 3:45 सुटेल। 1.5 लाख गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळानं विशेष अभियान हाती घेतलंय। या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 1,12,072 कामगार वारसांनी कागदपत्र जमा केली आहेत। तर अद्यापही 38,000 कामगार वारसांच्या कागदपत्रांची मुंबई मंडळाला प्रतीक्षा आहे। मध्यान्ह योजना ही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास प्रोत्साहित करणारी आणि समाजातील दुर्बल घटकातील मुलांसह शाळकरी मुलांचं पोषण वाढवण्यासाठीची एक फायदेशीर योजना आहे। त्यामुळे मध्यान्ह भोजन योजनेमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाची महापालिकांनी नियमित आणि आकस्मिक भेट देऊन तपासणी करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत। मुंबईतील सार्वजनिक रस्ते आणि पदपथ बेकायदा फेरीवाल्यांच्या तावडीमुळे मोकळे करण्यासाठी उपाययोजना म्हणून महापालिकेने नवा उपाय शोधलाय। त्यानुसार मुंबईतील 20 जागा या बेकायदा फेरीवाला मुक्त ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका देखरेख ठेवणार आहे। यंदा गौरी गणपतीच्या निमित्तानं प्रतिशिधा पत्रिका एक शिधाजिन्नस वितरित करण्याचा निर्णय हा राज्याच्या पुरवठा विभागाने घेतलाय। मात्र त्यासाठी 18 जुलै रोजी काढलेल्या निविदा प्रक्रियेतील 300 जणांच्या मनुष्यबळाच्या आणि या कामासाठी मागील 3 वर्षांमध्ये 25 कोटी रुपये खर्च करण्याच्या अटीला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलंय। जादूटोणा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने जारी केलाय। विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी संबंधित आदेश राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांना पाठवले आहेत। विविध विभागांच्या वसतिगृह आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अनुदानामध्ये भरीव वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। प्रति महिना 1,500 रुपयांवरून 2,200 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। राज्यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत असल्यानं उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे। संबंधित यंत्रणांना त्वरित उपाययोजना आखण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। पुणे शहरामध्ये पावसामुळे काही भागाला पूर आला होता। पुराच्या पाण्यामुळे या भागामध्ये जलजन्य आजारांसह कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका वाढलेला आहे। पावसामुळे साथ रोगाचा प्रसार वाढलेला असताना आता पुरामुळे त्यात आणखी भर पडली आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देवस्थानाच्या नावावरती 24 एकर जागेच्या भूमी अभिलेखाची नोंद करण्यात आली आहे। या निर्णयानंतर मार्तंड देवस्थानाच्या वतीने भंडारा उधळून आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला आहे। सीईटी परीक्षांचा निकाल लागून महिना उलटल्यानंतरही अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झालेली नाहीये। त्यामुळे अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास सप्टेंबर उजाडण्याची शक्यता वर्तवली जाते। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। रंगशारदेमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये बैठक पार पडणार आहे। बैठकीमध्ये सर्व शाखा प्रमुखांमार्फत विभागाचा आढावा घेतला जाणार आहे। रमेश बैस यांच्या जागी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सीपी राधाकृष्णन यांची निवड करण्यात आली आहे। राधाकृष्णन यांच्याकडे झारखंडच्या राज्यपाल पदाची जबाबदारी होती, पण आता नवीन नियुक्त्यांनंतर ते महाराष्ट्राचे राज्यपाल असतील। नवनियुक्त राज्यपाल म्हणून आज ते शपथविधी त्यांचा पार पडणार आहे।
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। आमदार नितेश राणे हे सुनावणी दरम्यान उपस्थित राहण्याची शक्यता आहे। उरण हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे। आरोपी दाऊद शेखला नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे। अमोल मिटकरींच्या कारवरील हल्ल्याप्रकरणी मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनसैनिकांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेल्या मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावरती गुरुवारी सुनावणी होणार आहे। या प्रकरणी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा आणि वडील दीपक यांच्यासह 7 जणांविरोधात पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड आंदोलनानंतर 24 वर्षीय मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे। या आंदोलनानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं। रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं। जय मालोकरच्या अचानक जाण्यानं मनसैनिकांमध्ये शोककळा पसरली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार अमोल मिटकरी यांनी पोलीस ठाण्यामध्ये सुरू केलेलं ठिय्या आंदोलन मागे घेतलंय। 4 तासानंतर मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आपल्या जीवाला धोका असल्याचं मिटकरींनी म्हटलंय। या संपूर्ण घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात आली पाहिजे। दरम्यान अजित पवार यांनी या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांकडून जाणून घेतली आहे। अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अकोला शहरातील रेस्ट हाऊस इथं अमोल मिटकरी थांबलेल्या दालनात मनसे कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला। यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची वळीतील जांभोरी मैदानामध्ये ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळालं। या मैदानामध्ये उभाटा गटानं अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करत मनसेनं हे बांधकाम तोडण्याची मागणी केली। त्यावरून दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले होते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केलेत। चित्रा वाघ यांनी कौटुंबिक भांडणाचा फायदा घेत आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केलाय। पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली सून आणि चित्रा वाघ यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिपचाही वापर केलेला आहे। त्या क्लिप देखील ऐकवल्यात। चित्रा वाघ यांनी आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं घडवून आणल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे। विद्या चव्हाणांचे सर्व आरोप चित्रा वाघ यांनी फेटाळून लावलेत। विद्या चव्हाण यांना सुनेकडून पहिला नातू म्हणजे मुलगा हवा होता, पण पहिली मुलगी झाल्यानंतर त्या सुनेचा छळ करत होत्या असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला। विद्या चव्हाण यांच्या सून गौरी चव्हाण या जेव्हा पोलिसात तक्रार करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना पिटाळण्यात आल्याचा दावा सुद्धा वाघ यांनी केला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महाविकास आघाडीच्या खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं। यावेळी राज्यातील विधानसभा निवडणूक रणनीतीवरती चर्चा होण्याची शक्यता आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मातोश्री बाहेर आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला। सर्व समाजाच्या नेत्यांना बोलावून आरक्षणावर चर्चा करावी, तेव्हा जो निर्णय होईल त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात गठीत केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ दिली आहे। विशेष म्हणजे आता या समितीला थेट 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या विषयी या समितीकडून थेट विधानसभा निवडणुकांच्या नंतरच अहवाल सादर केला जाणार असल्याचं स्पष्ट झालंय। पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवरून सुषमा अंधारेंनी टीका केली आहे। मनोज जरांगे पाटील किंवा लक्ष्मण हाके यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावर बोलणं हे साहजिकच आहे, मात्र इतर कोणी आरक्षणावर बोलत असेल तर यात्रा काढत असेल तर त्यांचं आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचं नातं दीप पतंगासारखं असल्याचं वाटतं असं म्हणत सुषमा अंधारेंनी आंबेडकरांवर निशाणा साधला आहे। मराठा आरक्षणाच्या फॉर्म्युला आमच्याकडे आहे, मात्र आमचं सरकार आलं तर आम्ही तो अंमलात आणणार असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढली नसती तर शरद पवार यांचे मनसुबे मणिपूरसारखी दंगली घडवण्याचे होते असा आरोप देखील त्यांनी केला आहे। प्रकाश आंबेडकर यांची भेट योगायोगानं झाली असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय। लातूरामध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची संघटनात्मक बैठक पार पडली। या बैठकीला नांदेड, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 250 प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते।
धारावीमध्ये एका अंत्ययात्रेवेळी दगडफेक करण्यात आली। धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये राहणाऱ्या अरविंद वैश्य या तरुणानं मध्यस्थी करत तरुणांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। यावेळी अरविंदसह त्याच्या मित्राला मारहाण करण्यात आली। आरोपींनी अरविंदवर चाकूने वार करत त्याची हत्या केली। दरम्यान परिसरात तणावपूर्ण वातावरण असताना अंत्ययात्रा काढण्यात आल्यानं अनेक जणांकडून त्यावरती दगडफेक देखील करण्यात आली होती। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांविरोधात दाखल झालेल्या तक्रारी अर्ज पुणे लाचलुचपत विभागानं अहमदनगर ब्रँचकडे वर्ग केलाय। दिलीप खेडकर महाराष्ट्र भूषण मंडळामध्ये अधिकारी पदावरती असताना त्यांनी करोडोंची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उरणमध्ये जाऊन यशस्वी शिंदे हिच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली। महिला सुरक्षेसाठी महिला आयोगाकडून सातत्यानं प्रयत्न सुरू असून कोणत्याही प्रकरणात पोलीस विलंब करत असतील तर तात्काळ महिला आयोगाशी संपर्क साधण्याचं आवाहन रुपाली चाकणकर यांनी केलं आहे। जालना जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। 31 जुलैपासून ते 13 ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत। मराठवाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम आणि देवस्थानाच्या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। यामुळे अनेक वर्षांपासून मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे। या जमिनी मूळ मालकाला मिळणार आहेत। भारत संचार निगम लिमिटेडच्या अर्थात बीएसएनएलच्या नावानं वापरकर्त्यांना केवायसी लिंक करा, अन्यथा तुम्ही वापर केलेलं सिम कार्ड 24 तासांच्या आत ब्लॉक करण्यात येईल असे मेसेज, फोन आणि व्हॉट्सअपवर नोटीस देखील येत आहेत। परंतु या फसवणुकीचा प्रकार आहे। बीएसएनएल अशी कोणतीही माहिती मागत नाहीये। कृपया अशा फोन, मेसेज किंवा नोटीसला दुर्लक्ष करा असं आवाहन कंपनी करते आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज महानगरामध्ये सिडको प्रशासनाकडून दूषित पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। वारंवार या संदर्भात तक्रार करूनही सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे वाळुंज महानगरपालिकेतील नागरिक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। जालना शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। याबाबत महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रार केली असता कोंडवाड्याचं काम सुरू असून 2 महिन्यानंतर कारवाई करू असं आयुक्तांनी उत्तर दिलंय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अलंकापुरीमध्ये विसावलाय। आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घेऊन पालखीनं परतीचा प्रवास सुरू केला। अलंकापुरीमध्ये या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। नगर प्रदक्षिणेनंतर माऊलींच्या पादुका या समाधी मंदिरामध्ये विसावल्या। नाशिक जिल्ह्यातील वणी सापुतारा मार्गावरती अंचला पिंपरी फाट्यानजीक भीषण अपघात झालाय। भरधाव कारनं दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। जखमीवर नाशिकच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अर्नाळ्यात जमावाच्या हल्ल्यानंतर मिलिंद मोरे यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी सर्व 11 आरोपींना वसई न्यायालयानं 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।